पाटील माझ्या मित्रांसोबत आज एक नाटक घेऊन येत आहे. नाटक ची उत्सुकता आपल्या सगळ्यांना असेल. नाटक कशाबद्दल असेल, काय असेल. नाटक आहे राजकारण म्हणजे काय हे मित्रांनो आपल्याला आतापर्यंत समजलेलं नाही. राजकारणात आपल्याला इतकंच माहिती आहे मित्रांनो. नेता कोण? मी. हे आमची मंडळी. आमच्या मंडळींना काय लागतं फक्त? दारू. मित्रांनो राजकारण काय असतं? राजकारणामध्ये जे नेते नाटक करतात ते आम्ही तुम्हाला आमच्या छोट्याशा नाटकाद्वारे सादर करीत आहोत. आपला जास्त वेळ न घेता मी आमच्या मंडळींना बोलवतो. धन्यवाद. महान व्यक्ती जेव्हा पण आपल्याला भेटायला येतात तेव्हा हंगामा तर होतोच. तर आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या राज्याचे मुख्यमंत्री गंगाराम गिरपडे यांचा. नमस्कार नमस्कार नमस्कार. राम राम मंडळी. जे आपल्या गाडीत आले त्यांना पण नमस्कार आणि जे दुसऱ्याच्या गाडीत घुसूघुसू आले ना त्यांना पण नमस्कार. माझ्या सुंदरच्या बांधवांना पण नमस्कार आणि त्यांच्या सुंदर सुंदर भगिनींना पण नमस्कार नमस्कार नमस्कार. हे माझे प्रिय असाइनमेंट आहे. तू कमी माझे प्रिय बॉडी क्लीनर आहे. ते बॉडी क्लीनर नसते, बॉडी गार्ड असतात. हा तेच ते. मंत्री कोण? तू कमी. हे बाकीचे कोण आहे? हे माझे प्रिय कार्यकर्ते आहेत. धन्यवाद सर आपले परिचय करून दिल्याबद्दल. चला आता आपण आपले स्थान ग्रहण करावे. आपले स्थान हे नाही येथे आहे. येथे बसा. अच्छा मंत्री कोण? तू कमी. हो माग चल. अब माझं नावच गिरपडे आहे फक्त. चल खुर्ची पकड. जमलं नाही का? मंत्री कोण? आता कसं वाटतंय? लय बरं वाटतंय. चला तर सर मग आपण आपल्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. कशाला? इंटरव्ह्यू म्हणजे काय ते? करा सुरू करा. सर पहिला प्रश्न आपले जन्म कुठे झाले होते? माझा जन्म हिंदुस्थानात झाला. हिंदुस्थानातील कोणत्या इलाक्यात? अरे इलाका तो खुद्द गावात आहे. आम्ही तर आमच्या घरात पैदा झालो होतो. इलाक्यात म्हणजे कोणत्या घरी? तुम्ही सांगा मंडळी. जन्मलेलं बाळ केवढं असते? इतकुस. त्याला काय कळा त्याचा जन्म कुठं झाला ते? काय राव. बरं सॉरी सर. आता आपण जनरल नॉलेज बद्दल बोलूया. जनरल नॉलेज म्हणजे काय ते? सामान्य ज्ञान. ते होय. ते तर आपला आवडतीचा विषय. विचारा काय पण. सर पहिले प्रश्न चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले होते? चंद्रावर पहिलं पाऊल आम्मा नील आर्मस्ट्रॉंग तोच तो. मंत्री कोण? तू कमी. तो माग. सर दुसरा प्रश्न असा की चंद्रावर दुसरे पाऊल कोणी ठेवले होते? क्षमायला मध्ये. आता पहिलं पाऊल त्या बिचाऱ्याने ठेवलं तर दुसरं पाऊल पण तोच ठेवणार ना. तो थोडं तिथं लंगडी खेळायला गेला होता. सर आता आपण गव्हर्नमेंट बद्दल बोलूया. गव्हर्नमेंट म्हणजे काय ते? आपली सरकार होय. विचारा काय पण. सर आपली सरकार कशी चालू आहे? आमची सरकार राम भरोसे. राम भरोसे म्हणजे देव रामाच्या भरोशावर? तसं नव्हे हो. आमचा असाइनमेंट आहे ना राम त्याच्या भरोशावर. असाइनमेंट नाही असिस्टंट. तेच ते. मंत्री कोण? तू कमी. चलो माग. या रामाच्या भरोशावर म्हणजे कशी सर? या रामाच्या भरोशावर हा सर्व माझे कागदपत्र सांभाळतो आणि मी फक्त अंगठा लावतो. विषय अरे
चमायला मॅडम पाणी घेऊ का आम्ही? घ्या घ्या. हा थांब. अय चेन्नई एक्सप्रेस, अय थांब थांब. मंत्री कोण, तू का मी? पाणी कोण पिणार? मग दे इकडं. पाणी पण नाही ठेवलं राव याने. कसला इंटरव्ह्यू आला रे? काय मला पाणीच नाही प्यायचं. करतो सर्वांची सोय करतो मी रात्रीची. टेन्शन नका घेऊ तुम्ही. पाऊस सोय करतो तुम्ही, टेन्शन नको घेऊन. चला तर सर आपण डेमोक्रेसी बद्दल बोलूया. डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकशाही. लोकशाही होय. त्याच काय? लोक सांगतात आम्ही ऐकतो. सर तसं नाही, आपण सांगतो लोक ऐकतात. क्षमायला असं आहे का ते? हा मंडळी, आम्ही सांगतो म्हणा लोक ऐकतात. सर आपण आपल्या राज्यातील लोकांसाठी काय केले? काय केलं रे आपण? आपण काहीच केलं नाही, सर्व घोटाळेच केले. सांगून नाही. ते यांना काय सांगू रे? दगड मारतील की. आम्ही आमच्या राज्यातील आम्ही आमच्या राज्यातील कुत्र्यांसाठी बिस्किटांचं वाटप केलं. अरे मग तर लोकांकडून घेतली आणि बिस्किट कुत्र्यांना वाटले, असे कसे? अरे मंडळी, कुत्री या राज्याचे नागरिक नाहीत का? मग विचार करा, माणसाला बनवलं जेवण कुठे पण भेटतंय, पण कुत्र्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार? पण त्यांचा विचार आम्ही केला आणि त्यांना बिस्किटांचं वाटप करून दिलं. सर मागच्या वर्षी आपल्या राज्यात आग लागली होती, त्यासाठी तुम्ही काय केले? त्यासाठी आम्ही मेलेल्यांना दवाखान्यात आणि जे जखमी होतं ना त्यांना मशानात पोहोचवलं. मेलेल्यांना तब्बल 10 रुपयाची आणि जखमी झालेल्यांना फक्त 50 रुपयाची मदत केली. आणि ज्यांनी पैसे नाही घेतले त्यांना आम्ही बाटलीची मदत केली. मंडळी बाटली म्हणजे 3 वेळ हो. सलाईनची बाटली, सलाईनची दवाखान्यातल्या. हो तू बस बाबा बस. सर आपल्या पक्षाच्या चिन्ह काय आहे? आमच्या पक्षाचं चिन्ह आहे किंवा बूट. भावांनो लक्षात ठेवा, आपली निशाणी बूट. सर आपल्या राज्यातील कार्यकर्त्यांविषयी आपले काय मत आहे? आमच्या राज्यातील कार्यकर्त्याविषयी होय, आम्ही कार्यकर्त्यांना पहिले पाणी पाजतो. पाणी पाजून ऐकले तर चहा पाजतो. चहा पाजून पण नाही ऐकले तर कॉफी पाजतो. आणि कॉफी पाजून पण नाही ऐकले तर दारू पाजतो. आणि 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 दारू पाजून पण नाही ऐकले ना तर आम्ही जर पाजून मारून टाकतो साल्याना. पण आमच्या पाठीला बहुमताने विजय करा, निशाणी बूट. सर आपल्या युवा इम्प्रेशन बद्दल आपले काय मत आहे? आमच्या युवा इम्प्रेशन बद्दल चष्मा बसून दे जरा. लवकर दे लवकर. चष्मा दे रे. चष्मा मला दे रे. चष्मा करतात ते नाही, ते मायावाला नाटक करू राहिलो. मंत्री कोण? मी अवघी तू आज तुला मागत बॉडीगार्ड कोणा बनवलं ना? मीच बनवलं वाटते. काय म्हणत होता मॅडम आपण? युवा इम्प्रेशन बद्दल काय मत युवा आहे? इम्प्रेशन होय. इतका मेंदू झाला. युवा इम्प्रेशन म्हणजे काय असतं? तर मलाच माहित नाही, तुम्हाला काय सांगतो? तर याला माझा असाइनमेंट कोणी केलं राव? तुम्ही गप 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 गप. ऐकले रे का? आपण माग मॅडम आमची काही सोय बी काही आहे की नाही काही? सर हे आमचं कल्चर स्टुडिओ आहे का? हॉटेल वगैरे नाही आहे. अच्छा माय, आता हॉटेल असतं मी तर नाही आलो होतोय. जाऊ दे, तुम्ही घ्या इंटरव्ह्यू. मी राम प्यारीला फोन लावतो. राम प्यारी कोण आहे? तुला काय करायचं नुसत्या तांबा चौकशा? ती मी प्रायव्हेट प्रॉपर्टी हवे. जाऊ दे, तिने मला धोका दिला पण आपलं काम आहे ना, आपण कॉल करूया. लक्षात तर बुवा, पोरगी को आपण धोकाच देते. कॉल थांबा मंडळी रामपेरला कॉल लावतो. थांबा अभिल. हेलो मेरी राम प्यारी, मेरे बाबू ने खाना खाया.